त्याच्याबरोबर आज आपण पाहतोय की तुम्ही आपली जबाबदारी, तेव्हा आपल्याला तणाव येतं, अशांती येते, समस्या वेगवेगळ्या उत्पन्न असतात। तशा वेळेस गीतेमध्ये जे वर्णित राजयोग आहे, भक्तिमय जीवन जगू शकतो। जीवन जिण्याची कला ही राजयोग शिकवत असते आणि आपण कसं जास्तीत जास्त आत्म्यांना सुख देऊ शकतो, अनेकांकडून दुआ घेऊ शकतो। कशी पण परिस्थिती असली तरी त्याच्यात आपलं जीवन सुखी समाधानी कसं बनेल, आपलं जीवन श्रेष्ठ कसं बनेल। काही वेळा आपल्याला कळतं की हे व्यसन चुकीचं आहे, ही गोष्ट नाही करायला पाहिजे, रागवायला नाही पाहिजे, असं करायला नाही पाहिजे, परंतु असताना अनेक क्रांतिकारकांना बरोबर आहे। आपण म्हणतो शिवाजी महाराज जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात असो। पत्रकारिता ही काट्यावरची कसरत आहे, सोपं नाही। ह्या आधुनिक युगामध्ये पत्रकारिता करत असताना आपल्याला आपला स्वतःचं देखील शरीर सांभाळणं खूप गरजेचं आहे। आपलं कुटुंब आहे, आपला प्रपंच आहे। आपण जेव्हा रस्त्यावर जातो, पत्रकारिता ज्या पत्रकारितेचा उल्लेख रामलालनी केला, त्यांनी केला, आणि आजची पत्रकारिता यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। त्या काळातली पत्रकारिता ही प्रबोधनात्मक होती, या देशाला, या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देणारी होती। आजची पत्रकारिता ही अत्यंत रिस्की, अत्यंत धोकेदायक झालेली आहे। ही गोष्ट नक्की आहे की जर पत्रकारांनी ठरवलं तर फार मोठं परिवर्तन ते त्या ठिकाणी आणू शकतात, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार आणि पत्रकारितेचा त्या ठिकाणी उल्लेख आपण करतो नेहमी, आणि त्या दिशेनेच समाजामध्ये अनेक लोक आज उद्या आमचा सत्कार करतील, आम्हाला बोलवतील, आमची स्तुती करतील, परंतु पत्रकारांच्या संदर्भामध्ये समाजाच्या मनामध्ये आज जी काही भावना आणि भूमिका निर्माण झालेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे। पत्रकाराला कुठलंही स्वातंत्र्य नाही, त्याला कुठलंही संरक्षण नाही। तो स्वखर्चाने समाजामध्ये जे जे काही चुकीचं घडत असेल, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी धावून जातो। त्या ठिकाणी धावून जात असताना न्याय देण्याची भूमिका घेतो। अशा काळामध्ये जेव्हा त्याच्यावर अनेक संकट येतात तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं, आणि अशा काळामध्ये पत्रकाराला कुठल्या गोष्टीची गरज आहे याचं एक चांगलं मार्गदर्शन आमच्या वर्षा दिदीने या ठिकाणी केलं। खरंच आपल्याला शांतता अजिबात नाहीये। जे काही पगारी नोकर असतील ते 8 तास ड्युटी करतात, समाजामध्ये अनेक समाजसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते त्यांचं काम करत असताना